आपल्या जगण्याच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आपण हिंसा, आक्रमकता ह्याला विधायकतेकडे कसं वळवू शकतो याच्यावरती विचार करतो. आजकालच्या आयुष्यामध्ये ना आपण सगळे माध्यमप्रेमी, माध्यमजीवी झालो. पूर्वी आपल्याला रेडिओ त्याच्या वेळा होत्या, ऑन ऑफ करायला लागायचा. एक काळ असा होता की टी व्हीलाही वेळा होत्या. पण आता कोणालाच वेळ उरलेला नाही आणि सगळ्यासाठीच वेळ आहे असं काहीतरी आपलं झालं आहे. आणि हातामध्ये तर स्क्रीन आल्यापासून आपण बऱ्यापैकी चेकाळलो आहोत. हा संयम, अनिर्बंधतेला आळा, हे सगळं जर मला वैयक्तिक पातळीवरती करायचं असेल, मी ठरवलं की अनिर्बंध आक्रमकता आणि हिंसा ह्यांना मी थारा देणार नाही किंवा कमीत कमी त्याला थारा देईन. तर मी माध्यमांचा वापर करताना खास करून समाज माध्यमांचा आणि मी जे स्क्रीन बघतो त्याचाही मी दर्शक, वाचक म्हणून कोणती पथ्य पाळायला पाहिजेत? व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर माध्यम, सोशल मीडिया जे समाज माध्यमं आहेत, पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की यावर येणारे 90% व्हिडिओज या फेक म्हणजे खोट्या असतात किंवा मॉनिटर, डॉक्टर्ड नावाचा शब्द ऐकला. याचा उपयोग कोणी सीमित वेळेसाठी, मनोरंजनासाठी करत असेल तर काहीही हरकत नाही, कारण रंजन माणसाला लागतं. रेडिओचं रंजन होतं पण ते ऑडिओ होतं, जसं आपण म्हणालो की तिला मर्यादा होती, काय घ्यायचं काय नाही. टी व्हीचं होतं. दुर्दैवाने आता अशी गोष्ट आलेली आहे की हे तर त्यांनी केलेले कार्यक्रम आपण ऐकायचो. तंत्रज्ञानाला मारक ठरतं. नाटकं कशामुळे मेली? सिनेमा आला. सिनेमा कशामुळे मेला? टी व्ही आला. टी व्ही कशामुळे मरून चाललेला आहे? OTT आला आणि मोबाईल आला. जेव्हा व्यक्तिगत माझ्या हातात सगळ्या जगाच्या नाड्या आल्या आणि कुठला व्हिडिओ किती वेळ पाहायचा आणि किती वेळ नाही पाहायचा माझ्या हातात आलं, त्या क्षणी त्याला ॲडिक्टिव्ह पोटेन्शियल निर्माण झालं त्याच्यामध्ये. समाज माध्यमसक्ती, मद्यासक्ती असते एखाद्याला, तसे आता माणसं माध्यमसक्त व्हायला लागलेली आहेत. आपण तारतम्य वगैरे जे म्हणत होतो, तो तारतम्याचा भाग असा की पहिले सगळ्या विवेकी, तुम्ही विवेकी आहात की नाही स्वतःला पहिले प्रश्न विचारा. आणि विवेकी असणं योग्य आहे की नाही, विवेकी असणं महत्त्वाचं आहे की नाही. जर तसं व्हायचं असेल तर पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की समाज माध्यम हे समाजामध्ये मिसळण्याचं एक माध्यम आहे. माध्यम नाव आहे त्याचं. माझा 70,000चा मोबाईल महत्त्वाचा आहे की या मोबाईलमध्ये मधून माझ्या आईशी, माझ्या मित्राशी जे मी बोलतो तो व्यक्ती महत्त्वाचा आहे. आणि तो संवाद महत्त्वाचा आहे, ती व्यक्ती महत्त्वाची आहे. म्हणजे युव्हाल नोएल हरारी यांनी फेसबुकचे मार्क झकरबर्ग यांना प्रश्न विचारला की समाज माध्यमं का निर्माण केली? समाजामध्ये कनेक्शन निर्माण व्हावे. समजा दोन मित्र समाज माध्यमावर एकमेकाशी संवाद साधते झाले आणि ते म्हणाले की चल मैदानावर फुटबॉल खेळूया. तर तुमचं उद्दिष्ट काय आहे? त्यांनी फुटबॉल खेळणं हे आहे की त्याच्यावर चिटकून राहणं आहे? तुम्हाला त्यांना फुटबॉल खेळू द्यायचा नाही आहे, ते समाज माध्यमाचा वापर करून त्यालाच ॲडिक्ट व्हावे, चिकटून राहावे, हाच तुमचा उद्देश आहे. तुम्हाला हे मान्य आहे का की ते बंद करतील व्हॉट्सअप आणि खेळायला जातील? तुमची ती दृष्टीच नाही आहे, तुमचा तो उद्देशच नाही आहे. समाज माध्यम समाजाला तोडतायत, हे सत्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण त्याचा अविवेकी वापर. आता हे जरुरी आहे की नाही? हे अत्यंत जरुरी आहे. मी बँकेचे अनेक कामं याच्यावर करतो, मी अनेक निरोप एकमेकांना पोहोचवतो, मी अनेक रिझर्वेशन्स करतो, माझे बरेचसे कामं याच्यावर होतात. आज कोणी मोबाईल शिवाय नेट शिवाय राहू शकेल? नाही राहू शकणार. पण मग त्याचा संयमित वापर. आपल्याकडे तंत्रज्ञान आलं, मात्र तंत्रज्ञानाचे एटिकेट्स नाही आले. मोटारी आल्या, मात्र वाहतुकीचे नियम नाही आले. नियम आले पण नियमनीती नाही आली. नियमनीती नाही आली, ते पाळणं नाही आलं. तंत्रज्ञान हे तुमचा गुलाम आहे, तुम्ही त्याचे गुलाम होऊन बसले. म्हणजे एक साधी गोष्ट की मला या मोबाईलच्या स्क्रीनवरती किंवा टी व्हीच्या स्क्रीनवरती आज एका बाजूने संपूर्ण जगामधलं जे काही देखणं असं चित्रसाहित्य आहे ते सुद्धा उपलब्ध आहे. आज नेटमुळे मला जगामधलं संशोधन साहित्य उपलब्ध आहे. हे सगळे विचार मी करून तसा वापर करणं हे एका बाजूने विवेकाला जागवणं आहे,
आणि विवेकाला जागवणं म्हणजे आक्रमकतेला संयमित करणं, आणि आक्रमकतेला संयमित करणं म्हणजे हिंसेला उत्तेजन न देणं. आक्रमकता आणि पालकत्व ह्याचं नातं काय आणि त्या बाबतीत काय करावं? अति पालकत्व न करणे हे उत्तम पालकत्वाचं निदर्शक लक्षण आहे. याचं कारण असं की आता नवीन नवनिर्मित जे पालक आहेत ते खूप पालकत्वाचं शिक्षण घेऊन प्रयत्न करतात आहेत. मुलांना बालपण उपभोगू द्या, त्यांना मुक्त वेळ द्या. शेवटी पालकत्वाचे आपण म्हणतो ना टाईप ऑफ पॅरेंटिंग, मी ते 4 जे आहे त्याचं भाषांतर असं केलेलं आहे, अथॉरिटेटिव्ह, अथॉरिटेरियन, फ्री आणि अनइन्व्हॉल्ड, इंडल्जंट जे काय असेल ते. त्याच्यामध्ये अधिकार सक्त, अधिकार युक्त, मुक्त आणि अलिप्त असे 4 पालकत्वाचे प्रकार आहेत. अधिकार सक्त म्हणजे जे सक्तीने अधिकार गाजवतात, मुलांना उठलं पाहिजे, बसलं पाहिजे, केव्हा बोललं पाहिजे, किती वेळ अभ्यास केला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, सगळं रूल बाय रूल्स ठरवतात. अधिकार युक्त म्हणजे मुलांना अधिकार देतात आणि त्यांच्यातला विवेक जागवतात. तुला योग्य वाटते का, ते हे बरोबर दिसते का, काही प्रमाणामध्ये त्यांना गायडन्स देणं आणि काही प्रमाणामध्ये त्यांना स्वातंत्र्य देणं, दोन्हीचं बॅलन्स. अधिकार युक्त जे मुक्त आहे ते मुलांना सोडून देतात, काही करा, मग ते मुलं तुमच्या डोक्यावर मिरे वाटतात. काही अलिप्त आहे म्हणजे कुत्ता जाणे चमडा जाणे, आपला काही संबंधच नाही. फार उच्चगृह आहे तर तो कुठे जातो, तो ओके डॅड आय एम गोईंग आउट, ओके, तो त्याला विचारत नाही कुठे चालला, किती दिवस चालला, कोणाबरोबर चालला, मोटार घेऊन चालला, ना आईचं लक्ष ना वडिलांचं लक्ष. हे अलिप्त पालकत्व. आपले मुलं समंजस आणि विवेकी व्हावे हे पहिले पालकांनी ठरवलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी ते स्वतःच्या वागण्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी बरोबर आहे, कारण मुलं तुम्ही काय सांगता याच्यापेक्षा तुम्ही कसे वागता याप्रमाणे वागायला लागतात. 70% ऑफ लर्निंग इज व्हिज्युअल. त्याच्यामुळे पालक कसे वागतात त्याच्यावरनं मुलं, पालक काय सांगतात त्याच्याकडे तुम्ही, नाही तर उपदेशाने कोणी माणूस बदलतो का? सकाळी TV उघडा तर 36 चॅनलवर 35 बाबा व्याख्यानं देत असतात आणि प्रवचनं करत असतात. ते व्याख्यान संपल्यावर तुम्ही पाहिलं असेल, ते उठताना लोक असे झटकतात सगळे कपडे, असं करतात आणि आपल्याला करायचं तेच करतात आयुष्यात. प्रवचनाने कोणीही बदललेलं नाही आहे. द चेंज कम्स फ्रॉम विदिन. म्हणजे प्रवचनापेक्षा प्रात्यक्षिक महत्त्वाचं. एक मी ह्या आक्रमकतेसाठी वेगवेगळे उपाय शिक्षणाच्या माध्यमातून काय करता येतील याचं काही साहित्य पाहत होतो. त्याच्यात एक फार इंटरेस्टिंग मुद्दा त्यांनी मांडला की पालकांना पहिल्यांदा त्यांचं हरलेपण घालवणारं प्रशिक्षण दिलं पाहिजे. मला तो मुद्दा का महत्त्वाचा वाटला, कारण अनेक पालक असे असतात, तर काय करू याच्याकडे, म्हणजे मुलाचं वय वाढत जातं आणि पालकांचं हरलेपण वाढत जातं. तर ते हरलेपण त्यांचं कमी करून त्यांना एक एम्पॉवरिंग प्रशिक्षण कसं देता येईल त्याच्यातही भर पालकांनी स्वतःत बदल करणं आणि पालकांनी पालकत्वाकडे स्वतःच्या विकासाचं साधन म्हणून पाहणं, तरच अतिपालकत्व होणार नाही. बरोबर. म्हणजे तो पालक आहे, चालकही नाही आणि मालकही नाही, हे लक्षात ठेवणं, ह्याच्यावरती सगळ्यांनी भर दिला. आणि 3 गोष्टी संशोधक आपल्याला सांगतात की पालकांमध्ये असल्या तर त्याचा आक्रमकतेच्या दृष्टीने मुलांवरती वाईट परिणाम होतो. त्यातलं एक आहे डिप्रेशन, म्हणजे पालकांमधलं नैराश्य. दुसरं आहे पालकांमधला केमिकल अब्यूज, म्हणजे व्यसनाधीनता. आणि पालकांमधल्या पर्सनॅलिटी डिफिकल्टीज. पालकत्वाच्या प्रशिक्षणाला या गोष्टी जोडल्या जाणं आणि सर्व पालक किंवा सर्व नागरिक ह्यांना या बाबतीमधलं प्रशिक्षण देणं, ते प्रशिक्षण देण्यासाठी एक इंटरडिसिप्लिनरी, म्हणजे शिक्षण शास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, कला, साहित्य, क्रीडा, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन काय करायचं, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. एक फार कॉमन ऑब्झर्वेशन आहे, माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. कारण प्राणी ज्या जैविक पातळीवर वावरतात
मांजरीला पिल्लाला शिकवावं नाही लागत उंदर कसा पकडायचा, ते उपजतच आहे त्याच्यात. माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते. मग त्याच्यात बालपणी त्यांचं संगोपन करावं लागतं, कारण माणसाचं मूल खूप वर्ष परावलंबी असतं, कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष तरी. आता पालकत्वाची ही जी शिकवणूक आहे ती घ्यायला उत्सुक असलेले, तयार असलेले पालक पाहिजे. म्हणजे मगात म्हणाला ते मुळात पालकांच्या व्यक्तिमत्वाचे काही दोष आहेत का, तेच नैराश्यग्रस्त असले, तेच क्रोधाविष्ट असले, तेच व्यसनाधीन असले, तर पालकत्वाची जबाबदारी त्यांनी घ्यायला नको होती. खरं म्हणजे बेजबाबदार पालकांची इतकी संख्या असून सुद्धा मुलं बरे निघतात आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे माझी जास्त सहानुभूती मुलांकडे जाते, कारण मुलं तो कोरी पाटी आहेत. पालकांवर इतकी मोठी जबाबदारी आहे की तुम्ही एका कोऱ्या पाटीवर अक्षर लिहितात, ते कायमचे एच फॉर द लाईफ. पण फक्त जबाबदारी जर पालकांनी घेतली ना तर ते अधिकारासक्त होण्याची शक्यता जास्त आहे. हा, म्हणून आपल्याला पालकत्व ही जशी जबाबदारी आहे तसा तो एक शिकवणारा, प्रसंगी आनंददायक, प्रसंगी खडतर असा प्रवास आहे, हेही डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. अजून एक कल्पना महत्वाची मांडली आहे त्यांनी की स्कूल कॅम्पसेस, शाळेचे परिसर हे भावनिकतेला पोषक कसे होतील. म्हणजेच इमोशन्स फ्रेंडली कॅम्पसेस ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेस ही आता शास्त्रामध्ये नव्याने येणारी संकल्पना आहे. ही पाश्चात्यांनी आता का बरं घेतली, कारण तिथे स्कूल कॅम्पस व्हायलन्स हे इतके वाढत आहेत की त्यांच्या असं लक्षात आलं की आपण कुठेतरी हे वातावरण निर्मितीमध्ये कमी पडतो. आता परिसर असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो फक्त भौतिक परिसरच नाही, तर त्यामध्ये सगळेजण जे येतात, इंग्रजीतला शब्द स्टेक होल्डर्स, तर ते सगळे येणारे जे घटक आहेत त्या घटकांचं सामंजस्य हा शेवटी आक्रमकता आणि हिंसा ह्यांच्यावरचा उपाय आणि स्थायी उपाय. कारण ती शिक्षण संस्था, तो परिसर हा वर्षानुवर्ष हे काम करत राहणारा असणार आहे. हा संवाद आणि हा सगळा जो भाग आहे हा किशोरावस्थेतल्या मुलांच्या बाबतीत फार महत्वाचा आहे. याचं कारण ॲडॉलसन्स एज ग्रुपमधले मुलं एक तर आक्रमक होतात, बंडखोर होतात पालकांच्या मनाविरुद्ध. अशावेळी पालकत्व करणं ही एक खडतर तपश्चर्या आहे. आणि आजकाल टीन एज हे त्या 13च्या खूपच आधी चालू होतं, खूप आधी आणि खूप वर्ष नंतर टिकून राहतं. 40-30 वर्षापर्यंतचे टीनेजर मी पाहिलेले आहेत. टीनेज म्हणजे काय, ज्यांच्यात आक्रमकता आहे, ज्यांना विवेक आलेला नाही आहे, असे तर 60-70 वर्षाचे माणसं पाहिलेली आहेत. आणि पौगंडावस्था, किशोरावस्था ही 20व्या शतकापर्यंत नव्हती, कारण त्याच वयात त्यांचे अलेक्झांडर द ग्रेट केव्हा घोड्यावर बसला आणि त्यांनी सफारी याला सुरुवात केली, जग सफरी 15व्या वर्षी. पहिला बाजीराव पेशवा, शिवाजी महाराज 13व्या-12व्या स्वराज्याचं तोरण 15व्या वर्षी. पहिला बाजीराव पेशवा 19व्या वर्षी घोड्यावर जो बसला तो मरेपर्यंत घोड्यावरच होता. 36 वर्षाच्या आयुष्यात 37 युद्ध केलेत. तेव्हा पौगंडावस्था ही 20व्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धाची देणगी आहे आणि उत्तरार्धाची समस्या आहे. ॲडॉलसन्स आणि सेनेसन्स, डिमेन्शिया होण्या इतपत माणसं आत्ता जगायला लागलेली आहे. पूर्वी लवकर मरून जायची ना, पूर्वी डिमेन्शिया नव्हता, कारण माणसं जगत नव्हती एवढी. आता नको तितकी असा शब्द वापरणं योग्य नाही आहे, पण माणसं जगायला लागली आहे जास्त. म्हणजे समाजाच्या आक्रमकतेच्या संदर्भातल्या भविष्यासाठी पालकत्व आणि शिक्षणशास्त्र यांचं महत्त्व आपण आत्ता अधोरेखित केलं. आक्रमकतेचं आणि प्रेम भावनेचं नातं काय, आक्रमकता आणि उत्पादकता ह्यांचं नातं काय, आक्रमकता आणि सत्ता धर्म ह्यांचं नातं काय, हे सगळं आपण नक्कीच पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. भेटूया.